Hello students, in today's lecture we are going to see the different codes. That is, in last lecture we have seen the BCD code, gray codes. Then in today's lecture we are going to see the XS3 code. That is, it is non-weighted code. XS code is derived from 8421 BCD code by adding 0, 1, 1, 1 or 3 to each word in a BCD code. म्हणजे XS3 कोड म्हणजे काय, नॉन वेटेड कोड आहे आणि जो काय आपला BCD आहे 8421 कोड आहे त्यामध्ये काय करायचं आपल्याला फक्त सिम्पली 3 ॲड करायचा आहे प्रत्येक वर्डमध्ये ऑफ अ BCD कोड आणि तो आलेला रिझल्ट म्हणजे काय असणार आहे आपला XS3 कोड. इथे दाखवले बघा, डेसिमल कोड जो आहे त्याला आपल्याला 8421 BCD फॉर्मॅटमध्ये करून घ्यायचं आणि BCDमध्ये परत प्रत्येक वर्डमध्ये काय करायचं 3 ॲड करत जायचं म्हणजे आलेला रिझल्ट काय असणार आहे XS3 कोड असणार आहे. आता एक्झाम्पल बघूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता 48 जर तुम्ही कन्सिडर केला तर 48 कसं लिहिणार तुम्ही, डेसिमलमधलं 8421मध्ये 4 कसं रिप्रेझेंट करणार 0 1 0 0 आणि 8 कसं लिहिणार 1 0 0 0. मग हा आला तुमचा BCD नंबर. आता त्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे 3 ॲड करायचं आहे प्रत्येक वर्डमध्ये म्हणजे लास्टचे 4 हे डिजिटमध्ये 3 ॲड करा, दॅट इज 0 0 1 1 आणि नंतरच्या ह्याच्यामध्ये पण काय करा 0 0 1 1 ॲड करा. जे इथं केलं आहे बघा आपण हे 0 0 1 1 ॲड केलं आणि नेक्स्ट 4 डिजिट्समध्ये 0 0 1 1 ॲड करलं. मग ॲडिशन परफॉर्म करा 0 + 1 1 0 + 1 1 0 + 0 0 1 + 0 1 0 + 1 1 0 + 1 1 1 + 0 1 आणि 0 + 0 0 असणार आहे. मग आलेला रिझल्ट काय झाला आपला XS3 कोड झाला. देन नेक्स्ट एक्झाम्पल घ्या, दॅट इज 37. आता 37 कसं लिहिणार 0 0 1 1 आणि 0 1 1 1 हा BCD नंबर झाला आणि 7 कसं झालं 1 1 1 लिहिला. त्याच्यानंतर त्यामध्ये 3 ॲड करा त्या नंबरमध्ये प्रत्येक वर्डमध्ये लास्टच्या 3 डिजिट्समध्ये 3 ॲड करा, दॅट इज 0 0 1 1 आणि नंतरचे परत 4 डिजिट्स आहेत त्याच्यात पण 0 0 1 1 ॲड करा. मग 1 + 1 0 विथ कॅरी 1 1 + 1 0 0 + 1 1 विथ कॅरी 1 दॅट इज नेक्स्ट 1 + 1 0 विथ कॅरी 1 हे 1 ॲज इट इज लिहून घ्या, दॅट इज 0 + 1 म्हणजे 1 येणार आहे. देन नेक्स्ट काय 1 + 1 0 विथ कॅरी 1 1 + 1 0 विथ कॅरी 1 आणि आलेलं 0 + 1 म्हणजे 1 आलं. देन 0 + 1 म्हणजे 1 आणि 0 + 0 म्हणजे 0. हे झाला तुमचा XS3 कोड रिझल्ट. आता लास्टचं बघा 247.6. आता 2 कसं लिहिणार 0 0 1 0, 4 कसं लिहिणार 0 1 0 0, 7 कसं लिहिणार 0 1 1 1 आणि 6 पॉईंट त्यामध्ये ॲज इट इज. त्याच्यानंतर 6 कसं लिहिणार 0 1 1 0 असं BCD लिहिला. त्याच्यानंतर त्यामध्ये प्रत्येक ह्याच्यामध्ये 3 ॲड करा 0 0 1 1 जे आपण इथं ह्या स्टेपला केलं आहे बघा. ही जी स्टेप आहे इथं प्रत्येक वर्डमध्ये काय केलं आहे 3 ॲड करून घेतलं आहे. मग ॲडिशन परफॉर्म करा 0 + 1 1 1 + 1 0 विथ कॅरी 1 1 + 1 0 विथ कॅरी 1 0 + 1 म्हणजे 1. देन 1 + 1 0 विथ कॅरी 1 1 + 1 0 विथ कॅरी 1 अँड 0 + 1 1 1 + 1 0 विथ कॅरी 1 0 + 1 1 0 + 1 1 0 + 1 1 1 + 0 1 0 + 0 0 0 + 1 1 1 + 1 0 विथ कॅरी 1 0 + 1 1 अँड 0 + 0 0 असं आपण काय केलं XS3 नंबर फाइंड आउट केलेला आहे. देन नेक्स्ट बघा, आता काय करायचं आपल्याला एक बायनरी नंबर दिलेला आहे आणि त्याचं आपल्याला काय करायचं XS3मध्ये कन्वर्ट करायचं आहे आणि ॲज वेल ॲज इन ग्रे कोडमध्ये सुद्धा कन्वर्ट करायचं आहे. मग आता बघा पहिला आपण XS3 कन्वर्ट करूया. आता बायनरी नंबर आहे, बायनरीवरनं आपण BCD फाइंड आउट करू शकतो आहे का, नाही. मग आपल्याला त्या फर्स्ट बायनरी नंबरचं काय करायला पाहिजे कन्वर्जन करायला पाहिजे इंटू डेसिमल नंबर. मग तो नंबर पहिला ॲज इट इज लिहून घ्या 1 0 1 1 0.101. मग त्याला प्रत्येक त्याच्या पोझिशनच्या वेटनी मल्टिप्लाय करा, दॅट इज 2⁻0 2⁻1 2 3 4 इकडं लिहा आणि पॉईंट नंतर 2⁻−1 2⁻−2 आणि 2⁻−3नी काय करा मल्टिप्लाय करा. आणि मल्टिप्लाय केल्यानंतर जे काय रिझल्ट येणार आहेत 16 4 आणि 2 आणि इकडं किती 0.5 आणि 0.125 हे सगळ्यांची काय करा ॲडिशन करा म्हणजे तुम्हाला मिळालं बघा 22.625
हा तुम्हाला काय मिळाला, डेसिमल नंबर मिळाला. आता ह्याचं इक्विवॅलंट BCD लिहा. 2 कसं लिहिणार, 0010. परत नेक्स्ट 2 0010. त्याच्यानंतर 6 कसं लिहिणार, पॉईंट नंतरचा 0110. देन 2 0010. 5 कसं लिहिणार, 0101 असं लिहिला. हा झाला तुमचा BCD नंबर. एक्सेस 3 करायला काय करणार, प्रत्येक डिजिटमध्ये 3, प्रत्येक वर्डमध्ये 3 ॲड करणार. मग 0011 प्रत्येक 4 बिट्समध्ये ॲड करा आणि आलेला रिझल्ट म्हणजे तुमचा काय असणार आहे, एक्सेस 3 कोड असणार आहे. देन आता नेक्स्ट काय सांगितलं तर ग्रे कोड फाइंड आउट करा. मग दिलेला नंबर ॲज इट इज लिहून घ्या. पहिला बायनरी नंबर 10110.101 हा बायनरी नंबर ॲज इट इज लिहून घ्या. त्याच्यानंतर आपली काय स्टेप होती, पहिला 1 ॲज इट इज लिहून घ्यायचा. देन 1 एक्सॉर्ड विथ 0 म्हणजे काय, 10 वेगवेगळे आहेत म्हणजे रिझल्ट 1, 01 म्हणजे रिझल्ट 1, 11 म्हणजे रिझल्ट 0, 10 म्हणजे रिझल्ट 1, 01 म्हणजे रिझल्ट 1, 10 म्हणजे रिझल्ट 1 आणि 01 म्हणजे रिझल्ट 1. लक्षात येते, ग्रेमध्ये कन्वर्ट झालं तुमचा तो कोड. देन नेक्स्ट बघा, आपल्याला एक BCD नंबर दिला आहे 1001. आता त्याला आपल्याला एक्सेस 3मध्ये कन्वर्ट करायचं आहे. आता हे एक्झाम्पल तुम्ही सॉल्व करा. अगदी सिम्पल आहे. त्यामध्ये काय करणार, सिम्पली 0011 ॲड करायचं आणि आलेला रिझल्ट म्हणजे एक्सेस 3 असणार आहे. बघा कसं केलं आहे, 1001मध्ये 0011 ॲड केला. 1 + 1 0. त्याच्यानंतर 0 + 1 0, 0 + 0 1 + 1 0 विथ कॅरी 1, 1 + 1 0 विथ कॅरी 1 आणि 1 ॲज इट इज लिहा, कारण 0 + 1 1 येणार आहे आणि 1 + 0 1 येणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला 1-2 BCD नंबर मी देणार आहे आणि त्याचा एक्सेस 3 कोड तुम्ही कन्वर्ट करायचा आहे. 46 इन डेसिमल आणि 327 इन डेसिमल ह्याचं तुम्हाला एक्सेस 3 काढायचं आहे. मग तुम्ही काय करणार, हे नंबर पहिला BCDमध्ये कन्वर्ट करा आणि आलेल्या रिझल्टमध्ये परत तुम्ही काय करा, प्रत्येक 4 बिट्समध्ये 3 ॲड करा म्हणजे तुम्हाला एक्सेस 3 कोड रिझल्ट मिळून जाईल. देन नेक्स्ट काय आहे बघा, कन्वर्ट द बायनरी नंबर 110101 इंटू BCD. फर्स्ट कन्वर्ट इंटू डेसिमल बाय यूजिंग वेट. देन आता काय करायचं आहे आपल्याला, हे काय करायचं आहे, 110101 हा जो नंबर आहे त्याच्या प्रत्येकच्या पोझिशनच्या वेटनी त्याला काय करायचं, मल्टिप्लाय करायचं. 2⁻0 पासून स्टार्ट करा, ते 2�5 पर्यंत येते बघा. आलेला रिझल्टची जी मल्टिप्लिकेशनचा रिझल्ट आहे त्याची ॲडिशन करा, आपल्याला 53 हा रिझल्ट मिळालेला आहे. देन नाव कन्वर्ट इट इंटू BCD म्हणजे 53 ह्याला BCDमध्ये लिहा. 5 कसं लिहिणार, 0101 आणि 3 कसं लिहिणार, 0011. हे तुम्ही काय केलं, BCDमध्ये त्याचं कन्वर्जन केलेलं आहे. ओके, आता 53 हे तुम्ही परत डेसिमलमध्ये लिहू शकताय. आता परत तुम्हाला वाईस वर्सा जर चेक करायचं झालं तर तो तुमचा बरोबर बायनरी नंबर येतो आहे काय, तर 53ला 2ने डिवाईड करत चला. आपली मेथड आहे कन्वर्जनची त्यानं. मग 26 2 52 होते, रिमाइंडर 1. मग 13 2 26 रिमाइंडर 0, 6 2 12 रिमाइंडर 1, 3 2 6 रिमाइंडर 0 आणि बे रिमाइंडर 1 आणि 1 ॲज इट इज कॅरी करा आणि बॉटम टू टॉप जे काय तुमचे रिमाइंडर्स आले ते लिहा म्हणजे तुमचा इक्विवॅलंट बायनरी नंबर असणार आहे. देन नेक्स्ट बघा, अल्फा न्यूमरिक कोड. आता अल्फा न्यूमरिक ह्या नावावरूनच कळते आपल्याला काय की त्याच्यामध्ये डिजिट्स पण असणार आहेत, बिट्स पण असणार आहेत आणि त्याच्यामध्ये ॲज वेल ॲज अल्फाबेट्स पण असणार आहेत. अल्फा न्यूमरिक म्हटलं आहे ना, न्यूमरिक प्लस अल्फाबेट्स म्हणजे अल्फा न्यूमरिक कोड्स. बायनरी डिजिट्स और बिट्स कॅन रिप्रेझेंट ओनली 2 सिम्बॉल्स बट दिस इज नो इनफ फॉर कम्युनिकेशन बिटवीन 2 कम्प्युटर्स बिकॉज वी नीड मेनी मोर सिम्बॉल्स फॉर कम्युनिकेशन. म्हणजे जर 2 कम्प्युटरमध्ये आपल्याला जर कम्युनिकेशन पाहिजे असेल तर फक्त 0 आणि 1 यूज करून चालेल का, नाही चालणार. तिथं मल्टिपल सिम्बॉल्स लागतात आपल्याला, अल्फाबेट्स लागतात, डिफरंट कॅरेक्टर्स आपण यूज करतो आहे. मग ते सिम्बॉल्स आपल्याला रिप्रेझेंट करणं काय आहे, रिक्वायर्ड आहे. मग ते कुठले आपण रिप्रेझेंट करतो आहे बघा अल्फा न्यूमरिकमध्ये. 26 अल्फाबेट्स विथ कॅपिटल अँड स्मॉल लेटर्स, numbers from 0 to 9 as well as punctuation marks and other symbol.
So alphanumeric code represents number as well as characters. Most such a code represent other characters, symbol and various instructions necessary to convey information. Then next बघा ASCII. ASCIIचा लॉन्ग फॉर्म काय? अमेरिकन स्टँडर्ड कोड फॉर इन्फॉर्मेशन इंटरचेंज. ASCII code is a 7-bit code. It represents 2⁷ that is 128 symbols. म्हणजे ASCIIमध्ये किती सिम्बॉल्स आहेत? 128 आहे, ते लक्षात ठेवा. द फर्स्ट 32 ASCII कॅरेक्टर्स आर नॉन ग्राफिक कमांड्स विच आर नेवर प्रिंटेड ऑर डिस्प्लेड. म्हणजे पहिल्या ज्या 32 ASCII कमांड्स आहेत ते कधीसुद्धा डिस्प्ले होत नाहीत डिस्प्लेवरती. दे आर यूज्ड ॲज अ म्हणजे कंट्रोलिंग पर्पजसाठी आपण ते यूज करतो आहे. द रिमेनिंग कॅरेक्टर्स आर ग्राफिक सिम्बॉल्स विच कॅन बी डिस्प्लेड ऑर प्रिंटेड. म्हणजे 32 पहिले 32 सोडले त्याच्यानंतरचे जे काही तुमचे ASCII सिम्बॉल्स ग्राफिक सिम्बॉल्स जे असणार आहेत ते सगळे तुम्ही काय करताय? डिस्प्लेवर डिस्प्ले पण करताय ॲज वेल ॲज प्रिंट पण करू शकताय. दिस इन्क्ल्यूड्स लेटर्स ऑफ अल्फाबेट्स, 10 डेसिमल डिजिट, पंक्च्युएशन साइन अँड अदर कॉमनली यूज्ड सिम्बॉल्स. इट इज यूज्ड इन मोस्ट कम्प्युटर्स अँड अदर इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट्स. म्हणजे कम्प्युटर्समध्ये आणि अदर इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट्समध्ये तुम्ही हे यूज करताय. देन इथं आपलं कोर्स संपलेला आहे. इथं आपला फर्स्ट युनिट इथं कंप्लीट होतं आहे. देन फ्रॉम नेक्स्ट लेक्चर वी विल सी द सेकंड चॅप्टर. ओके, थँक्यू.